अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ऐसा जोगवा मागेन या संदर्भात परमपूज्य मामा सांगतात, आचार्य आपल्या सौंदर्य लहरी या स्तोत्रात म्हणतात, मही मूलाधारे कमपि मणिपूरे हुतवहं स्थितं स्वाधिष्ठाने रुधिमरुतमाकाशमुपरि मनोऽपि भ्रूमध्ये सकलमपि भीत्वा कुलपथं सहस्रारे पद्मे सहरसि पत्या विहरसे. हे जगज्जननी, मूलाधार चक्रातील पृथ्वीतत्वाला, स्वाधिष्ठानातील जलतत्वाला, मणिपूर चक्रातील अग्नितत्वालाही भेदून, त्याचप्रमाणे हृदयाजवळील अनाहत चक्रातील वायुतत्वाला, त्याच्याही वर कंठस्थानी असलेल्या विशुद्धी चक्रातील आकाशतत्वाला आणि भ्रूमध्य प्रदेशातील आज्ञाचक्रातील मनतत्वाला भेदून व सर्वच कुलपथाला भेदून सहस्त्रकमलामध्ये आपल्या परमशिवस्वरूप पतीसह तू एकांतामध्ये विहार करतेस. अशी ही भगवती शक्ती अनादी आहे. निर्गुण असूनही सगुण होऊन विषयमायेचा प्रपंच थाटते. श्री एकनाथ महाराज म्हणतात, ही अशी अनादी निर्गुण भवानी भगवती शक्ती प्रगटली. ही कशी प्रगटली? आपोआप की त्यासाठी प्रयत्न करावा लागला? यावर शास्त्रवचन आहे. शक्तिपातानुसारेण शिष्योनुक्रमर्हति यत्र शक्तिर्न पतति तत्र सिद्धिर्न जायते. ही भगवती शक्ती अगोदर सुप्तावस्थेत असते. गुरुकृपा झाल्यानंतर ती जागृत किंवा प्रगट होते. याचा अर्थ शक्ती जागृतीसाठी प्रयत्न करावा लागतो. तो कसा? तर ज्या योगाने गुरुकृपा होईल असा ही भगवती शक्ती प्रगट होत नाही तोपर्यंत आत्मानुभूती प्राप्त होत नाही असे शास्त्र सांगते. शक्तीमुळेच परमात्म्याची प्राप्ती होते. या संबंधी केन उपनिषदात एक सुंदर गोष्ट आली आहे. ब्रह्मदेवेभ्यो विजिज्ञे तस्सह ब्रह्मणो विजये देवा अमह्यन्त त ऐक्षन्तास्माकमेवायं विजयोऽस्माकमेवाय महिमेति तद्वैषां विजज्ञो तेभ्योः प्राणो प्रादुर्भूत तन्न व्यजानत किमिदयक्षमिति तेऽग्निमब्रुवन् जातवेद एताद्विज्ञानीः किमेतद्यक्षमिति तथेति. ब्रह्माने देवाला असुरांवर जय मिळवून दिला. त्या विजयामुळे देवांना महिमा प्राप्त झाला. पण त्यांना वाटले की हा आमचाच विजय आहे, महिमा आहे. ब्रह्माने देवांचे हे मिथ्या ज्ञान जाणले आणि ब्रह्म त्यांच्यापुढे प्रगट झाले. हा पूजनीय महान प्राणी कोण आहे हे देवांना ओळखता येईना. त्याने अग्नीला सांगितले, हे जातवेद, सर्व जाणणाऱ्या, हे पूजनीय काय आहे ते जाणून ये. अग्नी म्हणाला, ठीक आहे. तद्व्रत तमभ्यवत्क्रोप्सी अग्नेर्वा अहमस्मोत्यभिजातवेदा वा अहमस्मीति. अग्नी ब्रह्माकडे गेला. ब्रह्माने विचारले, तू कोण आहेस? त्याने सांगितले, मी अग्नी आहे, मला जातवेद असेही म्हणतात. तस्तिस्त्वपिकितीर्यत्मितिस्रपीद सर्वदेहेयं यदीदं पृथिव्यामिति तस्मै तृण यदौषो एतद्धेति तद्रूपप्रेमाय सर्वजनेन तन्न शशाकदग्म्युं स तत् एव निववृते नैतदशकं विज्ञातो यदेद्यत्क्षमिति. अथ वायुमद्भुवन् वायवेद्विजानीहि
किमेतद्दक्षमिति तथेति तदभ्यद्रवत् तमभ्यपदास्कोस्तीति वायुर्वा अहस्मीत्यब्रवीन्मातरिष्वा न अहमस्मीति तस्मिस्वदीयं किं वीर्यमिति अपीदं सर्वमाददीय यदीदं पृथिव्यामिति तस्मै तृणं निधित एतद्दास्येति तदुपप्रयाय सर्वजपेन तन्न शशाकादृतं स तत् एव निवृते नैतदशकं विज्ञातु यदेत्यक्षमिति. ब्रह्माने विचारले, तुझ्यामध्ये कोणते सामर्थ्य आहे? अग्नीने उत्तर दिले, अंतरिक्षामध्ये. त्याचप्रमाणे पृथ्वीवर जे जे काही आहे ते सर्व मी जाळून टाकू शकतो. ब्रह्माने अग्नीपुढे एक गवताची काडी ठेवली व सांगितले, ही जाळून टाक. अग्नीने विलक्षण वेगाने त्या गवताच्या काडीवर झेप घेतली, पण तिचे तो दहन करू शकला नाही. तो देवांकडे परत गेला व म्हणाला, ती आदरणीय वस्तू काय आहे हे मला समजू शकले नाही. नंतर देव वायूला म्हणाले, वायू, ही पूजनीय वस्तू काय आहे ते जाणून ये. वायू ठीक आहे म्हणून ब्रह्माकडे गेला. त्याला ब्रह्माने विचारले, तू कोण आहेस? वायूने सांगितले, मी वायू आहे, अंतरिक्षात गमन करणारा, म्हणून मला मातरिष्य असेही म्हणतात. ब्रह्म म्हणाले, तुझ्यामध्ये असे कोणते सामर्थ्य आहे की ज्यामुळे तुला हे नाव मिळाले? वायूने उत्तर दिले, अंतरिक्षात व पृथ्वीवर जे जे आहे ते सर्व मी उडवू शकतो. ब्रह्माने गवताची काडी वायूपुढे ठेवून ती उडवून देण्यास सांगितले. वायूने सर्व शक्ती एकवटून प्रयत्न केला, पण ती काडी त्याला उडवून लावता आली नाही. तो देवाकडे माघारी जाऊन म्हणाला, ती पूजनीय वस्तू काय आहे हे ओळखण्यास मी असमर्थ आहे. अथेंद्रम मनुजन्मदन्नज्ञेतज्ञानीहि किमेतक्षमिति तथेति तदभ्यादं तस्मात्ति योदये स तस्मिश्रेवाकाशे स्त्रियमाजगाम बहुशोभमानामुमां हैमव्रतीं तो होवा किमेतदक्षमिति. नंतर देव इंद्राला म्हणाले, मग भगवन, ही आदरणीय वस्तू काय आहे याचा शोध घेऊन ये. बरे असे म्हणून इंद्र झपाट्याने त्याच्या जवळ गेला. तोच त्याच्या समोरून ती वस्तू अंतर्धान पावली व त्या जागी अतिशय शोभायमान दिसणारी व सुवर्णकांती असलेली एक स्त्री दिसू लागली. इंद्राने तिला विचारले, आता अंतर्धान पावलेली वस्तू म्हणजे कोण? सा ब्रह्मेति होवाच ब्रह्मणो वा एतद्विजये महीयध्वमिति ततो हैव विद्वान चक्कार ब्रह्मेति. तिने उत्तर दिले, ते ब्रह्म आहे. त्याच्या प्रभावामुळेच तुम्ही विजयी झालात व तुम्हाला मोठेपणा मिळाला आहे. तेव्हा कुठे इंद्राला कळून आले की ते ब्रह्म होते. ज्याप्रमाणे भगवती शक्ती उमा हिच्यामुळे देवांना ब्रह्मज्ञान झाले, त्याप्रमाणे शक्ती जागृत झाली असता गुरुपदिष्ट मार्गाने साधना करीत गेल्यास ब्रह्मानुभूती येते. पण तरीही भगवती शक्ती जागृत कशी होईल असा प्रश्न पडतो. वसिष्ठांना रामावर कृपा करावी अशी विनंती करताना विश्वामित्र म्हणतात, हे वसिष्ठ महाभाग, ब्रह्मपुत्र महामुने, गुरुत्वम शक्तिपातेन तत्क्षणादेव दर्शितम. यातील गुरुत्वम शक्तिपातेन हा शब्दप्रयोग महत्त्वाचा आहे. शक्तिपातातील गुरुत्व परंपरेनेच सिद्ध होते, म्हणून जे गुरु शक्तिपात परंपरेतील आहेत, ज्यांना श्री सद्गुरु कृपेचे पूर्ण अधिकार मिळालेले आहेत, त्यांच्याच कृपेने शक्ती जागृती होते. आता ही शक्तिपात योग परंपरा कोणती? तर शिवाजी गुरुपर्यंतम पारभ्यम परिक्रमेण यः अवाप्तस्तत्वसंभारः स गुरुर्वापरा प्रिये. मूळपीठ शंकरू व श्री दत्तात्रेय जगद्गुरु हीच दिव्य परंपरा होय. या परंपराक्रमानुसार परंपरा प्राप्त झालेले तेच गुरु असा या श्लोकाचा गर्भित अर्थ आहे.
आदिनाथ श्री शंकरापासून आलेली ही परंपरा वारकरी संप्रदायाला तर लाभली आहे. शिवाय हीच परंपरा दत्त संप्रदायाला व शक्तिपाद योग संप्रदायालाही लाभलेली आहेच. म्हणजेच या सर्व परंपरा मूलतः एकच आहेत. कसे ते सविस्तर बघूया. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतःची गुरुपरंपरा कथन करताना ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात एक फारच सुंदर व अर्थदृष्ट्या गूढ असा रोचक कथाभाग ओवीबद्ध केला आहे. एकदा काय झाले, क्षीरसिंधूच्या परिसरात श्री भगवान शंकर आदिशक्ती पार्वतीला गहन गूढ असे ज्ञान सांगत होते व पार्वती ऐकत होती. आजी नातवाला गोष्ट सांगत असते तेव्हा नातू करून हुंकार देतो. हा प्रतिसाद बंद झाला की नातू झोपला असे समजून आजी गोष्ट सांगणे थांबवते. तशीच पार्वती देखील गोष्ट ऐकताना हुंकाराने प्रतिसाद देत होती. असे ऐकता ऐकताच ती प्रगाढ समाधी अवस्थेत गेली. पार्वती प्रतिसाद देत नाही असे लक्षात आल्यावर श्री शंकर आपले कथन थांबवतील व ते सांगत असलेले अमूल्य दिव्य असे ज्ञान पुढे मिळणार नाही अशी धास्ती श्री महाविष्णूंना वाटली. म्हणून त्यांनी एका मच्छीच्या पोटात शिरून हुंकाराने प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. पण तरीही थोड्या वेळाने भगवान शंकरांच्या लक्षात आले की पार्वती प्रगाढ समाधी अवस्थेत आहे. याचा अर्थ त्या अवस्थेत तिला जाऊन बराच काळ लोटला असला पाहिजे. मग हे हुंकार कोण देत आहे असा प्रश्न त्यांना पडला. म्हणून त्यांनी परत ज्ञानकथन करण्याचे मिश केले व प्रतिसाद कोठून येतो आहे ते बघू लागले. तेव्हा त्यांच्या असे ध्यानात आले की हे हुंकार आपल्या पायापासूनच येत आहेत. आपण सांगत असलेले ज्ञान एवढ्या जिज्ञासेने कोण ऐकत आहे म्हणून बघतात तर एक मच्छी दिसली. ज्ञान अयोग्य ठिकाणी गेले असे वाटून त्यांनी क्रुद्ध होऊन शाप दिला की हे ज्ञान तुला उपयोगी पडणार नाही व आपला त्रिशूल मच्छीवर फेकला. श्री विष्णूंनी चपळाईने तो वार चुकवण्याचा प्रयत्न केला, तथापि त्या वाराने त्यांचा कान फाटला गेलाच. याचेच प्रतीक म्हणून तेव्हापासून भारतीय संस्कृती परंपरेतील आपण कान टोचून घेत आलो आहोत. नाथ संप्रदायात देखील कान फाडून घेण्याची प्रथा आहे. त्यांना कानफाटे म्हणून ओळखतात. नंतर त्या मच्छीच्या पोटातून श्री विष्णू प्रगटले. तेव्हा श्री शंकरांना खरी परिस्थिती कळली व त्यांचा राग शांत झाला. ते श्री विष्णूंना म्हणाले, तू मच्छीच्या पोटातून प्रगटलास म्हणून मच्छेंद्र व माझी परंपरा आदिनाथांची दर्शविण्यासाठी नाथ असा मच्छेंद्रनाथ या नावाने माझ्यापासून मिळालेल्या शक्तियुक्त ज्ञानाचा प्रसार कर. श्री विष्णूंनी विचारले, आपण दिलेल्या शापाचे काय? तेव्हा श्री शंकरांनी आज्ञा केली की गिरनारवर श्री दत्तात्रेयांकडून हे ज्ञान जाणून घे, मगच ते फलद्रूप होईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. याचा पुढचा भाग उद्याच्या प्रवचनात तुम्हाला ऐकायला मिळेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या हृदयस्थ सर्व बंधू भगिनी आणि इतर सर्व इंटरेस्टेड लोकांना मी आवाहन करतो की मी ही जी माझ्या सद्गुरूंची सेवा सुरू केली आहे, तर आज मला अनुग्रह घेऊन जवळजवळ 32 वर्ष झाले आणि ही संकल्पना बरेच वर्षापासून माझ्या डोक्यात होती की माझ्या सद्गुरूंची प्रवचनं आपल्यापर्यंत पोहोचावीत.
यासाठी मी ही सेवा सुरू केली आहे. कृपया आपणा सर्वांना विनंती आहे की आपण आपले ईमेल ॲड्रेस आणि फोन नंबर मला 9767484301 किंवा mauliMama@yahoo.com या याच्यावर मेल करा. म्हणजे मग ईमेल व्हिडिओ शूटिंग करून तुम्हाला मी ही प्रवचनं पाठवण्याचा माझा मानस आहे. तर माझ्या विनंतीला मान द्यावा आणि माझ्याकरता प्लीज 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 आपला व आपल्या 2 मित्रांचे फोन नंबर आणि ईमेल ॲड्रेस कळवावा ही नम्र विनंती. आपला अकोलकर.